नमस्कार, संस्कार चौमायेची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुक्या बोंबलाचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे। चला सुरुवात करूया। हे सुके बोंबील आहे आणि यांना कसे साफ करून घ्यायचे हे मी तुम्हाला दाखवत आहे। बघा, प्रथम आपण बोंबलाचे डोकं या पद्धतीने सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहे। त्यानंतर पोटातली जी घाण असते ते सुद्धा असे सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहे। जसे आपण ओले बोंबील साफ करतो त्याच पद्धतीने आपण सुके बोंबील सुद्धा साफ करून घ्यायचे आहे। शेपटी काढायची आहे त्याचे आणि पोटातली जी घाण असते ते सुद्धा आपण सुरीच्या साहाय्याने असं काढून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपण सगळे बोंबील साफ करून घेतलेले आहे। बघू शकताय तुम्ही, या प्रकारे आपण बोंबील साफ करून घ्यायचे आहे। आता पॅनमध्ये तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तेल घालायचं आहे। त्यानंतर आपण कढीपत्ता तेलामध्ये ॲड केलेला आहे। त्यानंतर 2 मोठे कांदे होते ते बारीक चिरून तेलामध्ये ॲड करून घेतलेले आहेत। 2 ते 3 मिनिटापर्यंत आपण कांद्याचा हलकासा कलर बदलेपर्यंत कांद्याला फिरवून घ्यायचे आहेत। त्यानंतर इकडे आपण 2 ते 3 पाण्याने बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। 2-3 पाण्याने बोंबील धुवायचे आहे, लक्षात असू द्या। हे बघा, मी 1 पाण्याने धुतलेले आहे, पण अगदी 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे। आणि हे स्वच्छ धुतलेले बोंबील आपण कांद्यामध्ये ॲड केलेले आहेत। 3 मिनटं आपण कांद्यामध्ये छानपैकी बोंबील परतवून घ्यायचे आहे। हलकासा बोंबलाचा कलर बदललेला आहे आणि आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरा पावडर ॲड केलेली आहे। त्यानंतर छोटा 1 चमचा धना पावडर ॲड करून घ्यायची आहे आणि हळद पावडर अर्धा चमचा ॲड केली। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट ॲड करून घेतलेला आहे। लगेच 2 बारीक चिरून घेतलेले टोमॅटोसुद्धा ॲड करून घ्यायचे आहे। हे सर्व मसाले तेलामध्ये ॲड करून आपण 2 ते 3 मिनटापर्यंत छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे आहे। तेलामध्ये मसाले छान असे मिक्स झाले पाहिजे म्हणून आपण 2 ते 3 मिनटं छान मिक्स करत राहायचे आहे। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे। मीठ घालून झाले की लगेचच आपण कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि शिजण्यासाठी आपण 2 ते 2.5 ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि लगेचच आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण 3 ते 4 मिनटापर्यंत ठेवायचं आहे। 3 मिनटं झालेली आहे। बघू शकताय आपली रेसिपी रेडी झालेली आहे। सरते शेवटी आपण चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे। बघा किती सुंदर आणि चमचमीत असे आपले बोंबलाचे कालवण रेडी झालेले आहे। खूपच टेस्टी असे ही रेसिपी आहे आणि खूप लवकर ही रेसिपी बनल्या जाते। तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा। आता आपण सर्व करूया। हे बघा, वाव, किती सुंदर आणि छान दिसत आहे। बघू शकताय, मस्त, खूप छान अशी ही रेसिपी लवकरात लवकर तयार होणारी रेसिपी आहे। जर का तुम्हाला माझी बोंबलाच्या कालवणाची रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल। धन्यवाद, थँक्यू।